वडिलोपार्जित मालमत्ता आणि त्यातला वारसा हक्क हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सतत वादात राहणारा विषय आहे. विशेषतः जेव्हा वडिलोपार्जित मालमत्ता, वाटप, वारसा हक्क हे सगळे विषय एकत्रित येतात, तेव्हा तर ते प्रकरण अजूनच क्लिष्ट होतं. अशाच एका महत्त्वाच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत स्तुत्य आणि आकर्षक निर्णय दिलेला आहे. या प्रकरणामध्ये एकंदर परिस्थिती अशी होती, की एका कुटुंबाच्या मालमत्तेचं दोनदा वाटप झालं होतं. वाटपानंतर वडिलांच्या हिश्श्याला जी मालमत्ता आली होती, ती कालांतराने वारसा हक्काने पुढे मुलांना मिळाली. त्या मुलांनी त्या मालमत्तेची विक्री केली आणि त्या विक्रीच्या अंमलबजावणीकरता जेव्हा दावा दाखल करण्यात आला, तेव्हा त्याला आक्षेप घेण्यात आला. त्यांच्या मूळ कराराला जो साठे करार किंवा खरेदी खताच्या आधीचा करार होता, त्याला आव्हान देणारा दावा दाखल करण्यात आला आणि या सगळ्या आक्षेपकर्त्यांचा मुख्य मुद्दा होता, की ही मालमत्ता स्वकष्टार्जित नाही, तर वडिलोपार्जित आहे. म्हणून तो करारच मूळतः अवैध आहे. सुरुवात झाली याची तालुका कोर्टापासनं, मग जिल्हा कोर्ट आणि मग शेवटी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण पोहोचलं. आता मुंबई उच्च न्यायालय आपल्या निकालात काय म्हणतं ते आपण बघूया. आक्षेपकर्त्यांचा असा दावा आहे, की वादग्रस्त मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि ती पूर्वी झालेल्या वाटणीमुळे विक्रेत्याच्या वाट्याला आली आहे. या उलट खरेदीदाराचा दावा आहे, की विक्रेता हा त्या मालमत्तेचा संपूर्ण मालक होता आणि ती मालमत्ता संयुक्त कुटुंबाची नव्हती. आक्षेपकर्त्यांनी दिनांक 22/4/1969 वाटप पत्राद्वारे सिद्ध केलेले आहे, की विक्रेता, त्याचा भाऊ आणि त्याचे वडील यांच्यात संयुक्त कुटुंब मालमत्तेची विभागणी झालेली होती. हे पहिलं विभाजन. तसेच दिनांक 11/8/1982 रोजी विक्रेता, त्याचे वडील आणि भाऊ यांच्यात पुन्हा विभागणी झाली असल्याचेही त्यांनी सिद्ध केले आहे. दोन्हीही वाटपपत्रे नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे विक्रेत्याची विधवा यांच्या साक्षीद्वारे सिद्ध करण्यात आलेली आहेत. याशिवाय गावचे तलाठी यांची साक्ष घेऊन संबंधित फेरफार नोंदी दाखवण्यात आल्या आहेत, ज्या 11/8/82च्या वाटपपत्रानुसार करण्यात आल्या होत्या आणि त्या सुद्धा सिद्ध झालेल्या आहेत. 11/8/82च्या वाटपपत्राचा अभ्यास केल्यास असं दिसतं, की ही जी मालमत्ता आहे, जी विवादित मालमत्ता आहे, ही विक्रेत्यांच्या वडिलांच्या वाट्याला आली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती त्यांच्या मुलांमध्ये समान वाटली जाईल असं ठरलं होतं. या पार्श्वभूमीवर वादग्रस्त मालमत्तेचं स्वरूप, म्हणजे ती स्वतंत्र मालमत्ता आहे की संयुक्त हिंदू कुटुंबाची मालमत्ता आहे, हे ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. हे निर्विवाद आहे, की वादग्रस्त मालमत्ता ही मूळतः विक्रेता, त्याचा भाऊ आणि त्यांचे वडील यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती. 22/4/1969च्या नोंदणीकृत वाटप पत्रावरनं हे स्पष्ट सुद्धा आहे. त्या वाटप पत्रात ही मालमत्ता विक्रेत्याच्या वडिलांच्या वाट्याला आली होती. त्यानंतर 82च्या वाटपातही ती पुन्हा विक्रेत्याच्या वडिलांच्याच वाट्याला देण्यात आलेली होती. याच वाटप पत्रानुसार वडिलांच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता त्यांच्या मुलांकडे जाईल असं ठरलं होतं. त्यानुसार वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रेत्याला ही मालमत्ता मिळालेली आहे. त्यामुळे ही मालमत्ता विक्रेत्याने वाटपातून नव्हे, तर वारसा हक्कातून प्राप्त केलेली आहे. महत्वाचे म्हणजे ही मालमत्ता 82च्या वाटपपत्राद्वारे थेट विक्रेत्याला मिळालेली नाही. ती प्रथम वडिलांना मिळाली होती. त्यामुळे त्या वाटपामुळे ती मालमत्ता वडिलांची आधी स्वतंत्र मालमत्ता झाली. वडिलांचा मृत्यू हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 लागू झाल्यानंतर झालेला आहे. त्यामुळे पुढील प्रश्न असा निर्माण होतो, की वडील आणि मुलांमध्ये झालेल्या वाटपानंतर वडिलांना मिळालेली मालमत्ता त्यांच्या मृत्यूनंतर मुलांना उत्तराधिकाराने मिळते, की जिवंत हक्काने म्हणजे सर्वायव्हरशिपने मिळते? जर मालमत्ता जिवंत हक्काने मिळाली, वारसा हक्काने मिळाली, तर ती वडिलोपार्जित राहील. पण जर ती उत्तराधिकाराने मिळाली, तर हिंदू उत्तराधिकार अधिनियम कलम 8 आणि 19च्या एकत्रित विचार केल्यास ती मुलांची स्वतंत्र मालमत्ता ठरेल. या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाने कमिशनर ऑफ वेल्थ टॅक्स विरुद्ध चंदर सेन या प्रकरणात दिलेले आहे. त्या निर्णयात असे स्पष्ट करण्यात आलेले आहे, की 56च्या कायद्यानंतर वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्ता वारसांना उत्तराधिकाराने मिळते आणि ती संयुक्त कुटुंबाची मालमत्ता राहत नाही,
तर ती स्वतंत्र मालमत्ता ठरते. त्यामुळे वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता ही मुलांची स्वतंत्र मालमत्ता असते व ती संयुक्त हिंदू कुटुंबाची मालमत्ता ठरत नाही. याशिवाय 82च्या वाटपामुळेच ही मालमत्ता विक्रेत्याच्या वडिलांची स्वतंत्र मालमत्ता झाली होती आणि त्यावेळा आत्ता जे आक्षेप घेत आहेत त्या व्यक्तींचा जन्म झालेला नव्हता. त्यामुळेच त्यांना सहहिस्सेदार म्हणून जन्मतः कोणताही हक्क प्राप्त होत नाही. वरील सर्व कारणांमुळे वादग्रस्त मालमत्ता ही विक्रेत्याची स्वतंत्र मालमत्ता असल्याचं ठरतं, कारण ती त्याला वडिलांकडून उत्तराधिकाराने वारसा हक्काने मिळालेली आहे. त्यामुळे विक्रेत्यास ती मालमत्ता विकण्याचा पूर्ण अधिकार होता आणि आक्षेपकर्त्यांना त्या व्यवहाराला आव्हान देण्याचा कोणताही हक्क नाही. मालमत्ता, मालमत्तेचं वाटप आणि वाटपानंतर त्या मालमत्तेच्या मालकीचं स्वरूप या दृष्टिकोनातनं हा निकाल अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा असा आहे. बरेचदा काय होतं, जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये एखाद्या व्यक्तीला हक्क मागायचा असतो आणि त्या हक्काच्या विपरीत त्या अगोदर झालेल्या गोष्टींना आव्हान द्यायचं असतं, तेव्हा ह्या बारकाईने गोष्टींचा विचार केला जात नाही. आपल्याला हक्क नेमका केव्हा प्राप्त झाला? आपल्या जन्माच्या आधी ज्या गोष्टी झाल्यात त्याला आपण आव्हान देऊ शकतो का? जन्माच्या आधी ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या गोष्टींमुळे ज्या मालमत्तेत आपल्याला हक्क मागायचा आहे, ती मुळात एकत्रित कुटुंबाची आहे का ती आता स्वतंत्र झालेली आहे? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जोवर तुम्हाला मिळत नाहीत, तोवर नेमका तुम्हाला हक्क आहे का? असल्यास किती? आणि मिळेल का? हे आपल्याला निश्चितपणे सांगता येणं जवळपास अशक्य आहे. पण बरेचदा काय होतं, एवढं खोलात कोणी न जाता केवळ कुटुंबाचा भाग आहे ना, वाटपाचा दावा दाखल करून टाकू, पुढे काय होईल ते बघूया. असं अतिशय संवेदनाहीन किंवा अतिशय ज्याला आपण म्हणतो, की आपलं एखादी गंमत केल्यासारखे दावे दाखल करतात. त्यामुळे होतं काय, त्या दाव्यामध्ये अपयश येतं. त्याच्यामध्ये तुम्ही वेळ, पैसा आणि मेहनत घालवता ती वाया जाते आणि या अशा निरर्थक दाव्यांमुळे एकंदर प्रक्रियेवरचं, न्यायव्यवस्थेवरचं सुद्धा ताण आहे, तो वाढत असतो. म्हणजे तुम्हाला तो फायदा होत नाहीच. तुमच्यामुळे न्यायव्यवस्थेला आणि इतरांना सुद्धा काहीसं अप्रत्यक्ष नुकसान सोसावं लागतं. म्हणून तुम्ही जर वकील असाल, तुम्ही जर पक्षकार असाल आणि एखादा दावा करायचं तुमच्या मनात असेल, तर आधी कायद्याच्या चौकटीत आपली मागणी बसतीये का? याचा खुलासा तुमच्याकडे असला पाहिजे. आणि जोवर याचं समाधानकारक किंवा खुलासेदार उत्तर तुम्हाला मिळत नाही, तोवर कोणीतरी सांगतं म्हणून किंवा 4 लोक करतात म्हणून काहीही करण्यात अर्थ नाही, हे कायम ध्यानात ठेवा. वर आपण जे प्रश्न उपस्थित केले, त्या अनुषंगाने त्या आणि अशा इतर प्रश्नांची ठाम उत्तरं मिळाल्याशिवाय कोणतीही कारवाई सुरू करू नका. त्याच्यात तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत वाया जाण्याची आणि अंतिमतः अपयश येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भानगडीत न पडणं केव्हाही श्रेयस्कर. तुम्हाला हा विषय कसा वाटला? हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. या निकालाचं सायटेशन म्हणजे प्रकरण तपशील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेला मिळेल. धन्यवाद.